शिर्डी नगर पंचायतमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2025ची आज शेवटची अर्ज भरण्याची तारीख असल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची शिर्डी नगर पंचायतमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। तसेच सर्व उमेदवार आपापल्या समर्थकांसह शिर्डी नगर पंचायतमध्ये येऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत होते। आज दुपारी 12 वाजेपर्यंत 100च्या वर उमेदवारांनी आपापले अर्ज भरले गेले। तसेच सर्व पक्षाचे उमेदवार आपण विजय होऊ असा दावा करीत होते। आज 3 वाजेपर्यंत भरण्याची वेळ असल्याने अपक्ष उमेदवारांचा मोठा भरणा पाहायला मिळाला। राधाकृष्ण साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असतील यांच्या वतीनं व आमच्या शिर्डी शहरातील महायुतीचे जेवढे नेते आहेत यांच्या समक्ष आणि त्यांच्या समेत आज प्रभाग 5 मधनं मी सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कोणत्या चिन्ह कोण उमेदवारी करणार? चिन्ह कोणती उमेदवारी करणार? महायुतीचं चिन्ह आमचं कमळ आहे आणि कमळ चिन्ह घेऊनच महायुती या ठिकाणी उभी राहिलेली आहे। नगराध्यक्षचा पदाचा उमेदवार आणि राहिलेले खाली 23 सर्व उमेदवार एक मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील याच्यात कुठलीही शंका नाही। आता तुमची दुसरी तिसरी टर्म आहे, पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवला, काय पुढलं विजन आहे तुमचं? आता 25 वर्षापासून मी नगरपालिकेत आहे, परत एकदा पक्षाने संधी दिली। मी तर विनंती केली होती सुजयदादांना की ह्यावेळेस मला उमेदवारी नको आहे, पण त्यांनी सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आणि या शहराने पण सुद्धा काम बघितलेलं आहे। साहेबांच्या दादाच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं पूर्वी कामकाज झालेलं आहे, बाप्पू असतील, शिवाजीराजे असतील, कमलाकरजी असतील, आम्ही असू, प्रत्येकाने एक दिलानं ज्यावेळेस ते काम केलं त्यावेळेस शिर्डी शहराचा विकास झालेला आहे। आणि आता जे विजन आहे, शिर्डी जे 4-5 वर्षापासून निवडणूक नव्हती, आता निवडणूक होत आहे, तर याच्या माध्यमातून जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी जातील, नक्कीच शिर्डी शहराचा विकास, येणारा कुंभमेळा आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करता शिर्डीत जी गर्दी होण्यासाठी जे काही प्रकल्प या ठिकाणी उभे केले पाहिजेत, लेझर शो असतील, बाकीचे असतील, जसं सुजयदादांनी आता स्टेडियमचं पण भूमिपूजन केलेलं आहे, लेझर शोचं पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अन्य प्रकल्पसुद्धा या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत। शिर्डी अशी स्वच्छ सुंदर आणि एक देशातील एक असं काही शहर आपल्याला दिसलं पाहिजे की उदाहरण द्यावं असं शहर आपल्याला करायचं आहे। काय परिस्थिती आहे महायुतीची आणि किती अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहेत? आमचे नेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं महायुतीचं सर्व फॉर्म आज भरून होतील चांगल्यापैकी आणि आम्हाला विश्वास आहे का आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हे निवडणूक लढवणार आहोत। नगराध्यक्ष पदासाठी कुणाचा अर्ज दाखल केला आहे? नगराध्यक्ष पदासाठी आमच्या जयश्रीताई थोरात यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या कशा वाटाघाटी झाल्या किंवा त्यांना कशा प्रतिनिधी देण्यात आलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सन्मानपूर्वक आम्ही जागा या निमित्तानं दिलेल्या आहेत आणि आमची मैत्रीपूर्ण एकही ठिकाणी लढत होणार नाही। आम्ही सर्वजण बरोबर लढत आहोत। येणाऱ्या निवडणुकीत काय विजन घेऊन तुम्ही जाणार जनतेसमोर? शिर्डीचा गोरगरीब जनतेचा विकास करणं आणि इथल्या तरुण वर्गाला रोजगार निर्माण करून देणं, व्यवसाय व्यवस्थित चालवणं, शिर्डी भयमुक्त करणं, स्त्रियांना संरक्षण अशा असंख्य मुद्द्यांवर आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत। बहुतेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली, आता काही जुने चेहरे पण नाराज झाले, त्यांची नाराजी कशी काढली? आमच्यात कोणीही नाराज नाही, सर्व चेहरे आमच्या बरोबर आहेत, जुने नवे आणि मध्यम सर्वांना आम्ही बरोबर घेऊन या इलेक्शनमध्ये सामोरं जात आहोत आणि पुढच्या जे पंचवार्षिकचं इलेक्शन येईल या निमित्तानं दादांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का सर्व तरुण वर्गाचाच भरणा त्यात असेल। यात आत्तापर्यंत जितके नगरसेवक असतील ते एकही रिपीट पुढच्या पंचवार्षिकला होणार नाही। ओके, परिस्थिती आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत? शिर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचं
उमेदवार जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, RPI असेल, या सर्वांना बरोबर घेऊन राज्याचे महसूल जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुजितदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन महायुती केलेली आहे आणि सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिलेल्या आहे. तुम्ही समाधानी आहात का या वाटाघाटीवर? व आम्ही समाधानी आहे. किती जागा दिल्या तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाला? यामध्ये 4 शिवसेनेला आहे आणि राष्ट्रवादीसाठी 3 जागा दिलेल्या आहेत. काय विजन घेऊन जाणार तुम्ही निवडणूक? आम्ही शिर्डीचा विकास, शिर्डीमध्ये जे खड्डेचं साम्राज्य आहे सगळ्यात, आणि तरी स्वच्छता जे आहे ती फक्त नगरपालिकेने केलेली नाही, ती संस्थांनी केली, ती आपण पारितोषिक आहे. तर तुम्ही साईडला गेले तर बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचं कर चालू आहे. पाण्याचं पण जे 24 घंटे पाणी कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार. त्यानंतर शिर्डीचा जो विकास करता येईल, बाबाची मान ती पुऱ्या देशभरात आहे, ती अजून जादा दूरपर्यंत कशी पोहोचून हे नगराध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही करू. शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं भाग्यश्री सुरेश सावकार तिचा फॉर्म आम्ही या ठिकाणी भरलेला आहे नगराध्यक्षपदासाठी. त्यानिमित्तानं तुमच्यासह शिर्डीवासियांना शहरातील विकासासाठी भविष्यासाठी आमचे उमेदवार भाग्यश्री सुरेश सावकार यांना निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा आमच्या आमच्या उमेदवारासाठी राहू देत अशी देखील विनंती आहे. तुम्ही आता ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढत आहात का? आज आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच समोर येत आहोत. त्यादिवशीच आमची वाटचाल आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील आरोग्य आणि इथे नगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्याच पद्धतीने लढत देत आहोत. महाविकास आघाडीवर तुमच्या नगराध्यक्ष पदाविषयी एकमत आहे का? दिसेल आपल्याला दुपारी किंवा 21 नंतर निवडणुकीच्या. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभं केलंय, किती ताकद देणार आहात त्याला?